यातला आपल्या मराठीत एक आहे की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी घाली तो धपाटे खाली आधाराला. तोच हा श्लोक आहे खरं म्हणजे, फक्त तो कबीरांनी त्यांच्या भाषेत लिहिलेला आहे. कुंभार माठ तयार करताना त्याला आकार देण्यासाठी वरती थापट्या मारतो, पण आतून त्या माठाला आधार देत असतो. गुरु शिष्याला आकार देण्यासाठी कडक शिस्त तर लावतात, पण आतून त्यांच्या मनात शिष्याबद्दल ममता आणि आधारही असतो. गटामध्ये पहिल्यांदा मी आले तेव्हा पूर्ण गोंधळलेली, निराश आणि हताश अवस्थेत होते. कोणाशी बोलणं नाही, हसणं नाही, डॉक्टरांचं विवेचन ऐकायचं आणि घरी यायचं. बरेच दिवस डॉक्टर काय सांगतायत ते मेंदूपर्यंत पोचायचं नाही. ते सांगायचे करून पहा आणि येत चला. मला वाटायचं करून पाहायचं म्हणजे काय करायचं, मनावर काम करायचं म्हणजे काय करायचं हे काहीच समजायचं नाही. पण आपल्या मनावर काम आपल्याला कसं करता येईल हेही कळायचं नाही. भावनांना वळवणे म्हणजे काय, वेगळी दिशा देणे काय, ही वाक्य तर डोक्यावरूनच जायची. तरी मी नेटाने गटात येत होते, कारण या निराशा आणि हताशेवर उपाय सापडत नव्हता. म्हणजे इतर अनेक ठिकाणी येणले, औषधं घेतली बरेच प्रकारची, पण कुठलाही उपाय सापडला नाही. मग आता हा शेवटचा उपाय तरी करून बघूया म्हणून मी गटाकडे वळले. एकदा डॉक्टर एक वाक्य बोलले, दृष्टिकोन बदला, भावना बदलेल. मला वाटलं एखादा माणूस समजा मला काहीतरी वेडवाकडं बोलला, तो माणूस एरवी अगदी व्यवस्थित वागायचा, पण आज मात्र रागाने बोलतोय तो, तर मला त्याचा रागच येणार ना. म्हणजे रागाशिवाय दुसरी कुठली भावना तिथे असू शकेल असं मला वाटायचं. मग त्यावेळेला इथे रागाच्या जागी वेगळी भावना आपल्याला कशी आणता येईल, अशा भावना काही पटापट बदलता येतात का. वाटलं की डॉक्टर काहीतरी सांगतायत. मी मग ते नाही, पण मग ते पुढे बोलले, रोज व्यवस्थित वागणारा माणूस आज थोडंसं तिरकं बोलला तर राग येणं चुकीचं नाहीये, पण तुम्ही असा विचार केलात ना की आज याला खरोखर काहीतरी टेन्शन असेल बरं का, म्हणून तो असं बोलतोय. हा विचार मनात आला की तुमच्या रागाची तीव्रता कमी होते की नाही बघा जरा. हे डॉक्टरने ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मला जाणवलं, अरे हो, असा विचार आपण नक्कीच करू शकतो. मेंदूमध्ये कुठेतरी क्लिक झालेला तो क्षण, आणि त्या क्षणाने माझ्या बदलाची सुरुवात झाली. आणि मग मात्र मी थांबलेच नाही. डॉक्टर जे जे महत्वाचे वाक्य सांगायचे ते प्रत्येक वाक्य मी स्वतःला लावत गेले. चिंतन, मनन आणि अभ्यास, अनेक वेळेला केलेले शेअरिंग, मनातल्या निराशेचा पडदा धुसर होत गेला. छोट्या छोट्या अनेक गोष्टी तर मी शिकलेच, पण मोठी संकटे झेलण्याची ताकद आणि आत्मविश्वास आज डॉक्टरांमुळे मिळालेला आहे. म्हणजे त्यावेळेला मी आले होते ना, त्यावेळेला खरंच मला असं वाटतं की अगदी फालतू काहीतरी मी भाऊ करत होते, फालतू गोष्टींचा भाऊ करत होते. त्यानंतर तर जीवनात अशी संकटं आली की खरोखर ती कल्पनेच्या पलीकडची संकटं होती म्हणजे माझ्या दृष्टीनं. पण ती सुद्धा मी आता आत्मविश्वासाने झेलू शकते. तर हे जे आहे हे सगळं दिलंय ते सरांनी दिलंय, आणि त्यामुळं खरोखरच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या सर्व आठवणींना आज उजाळा मिळाला. तिमिरातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंना मनापासून वंदन.